तर प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 1, ज्याचं नाव आहे टिकटिक वाजणारे घड्याळ। माझ्या प्रिय बालमित्रांनो, बघा वेळेचं किती महत्त्व असतं, वेळ किती मौल्यवान असते। आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की आज जी वेळ आपल्यापासून निघून जाते ती वेळ परत आपल्याकडे कधीच येत नाही। त्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखा, वेळेला जाणा, वेळ जपून वापरा, वेळेच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करा। तर आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक 1, ज्याचं नाव आहे टिकटिक वाजणारे घड्याळ। आस्था विचार करीत बसली होती। तिचे बाबा ऑफिसमधून घरी आले तरी तिचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं। रोज आपली चिमुरडी आपण दारात पाय ठेवताच बाबा बाबा करीत जवळ येते, अंगा खांद्यावर खेळते। आज काहीतरी बिनसले वाटते असे तिच्या बाबांना जाणवले। त्यांनी आस्थाला हाक देताच ती म्हणाली, बाबा तुम्ही आलात? बाबांनी सरळ विषय न काढता थोडा वेळ शाळा, सुट्ट्या, मैत्रिणी, मित्र, अभ्यास अशा गप्पा केल्या। बाबांनी चहा घेतला आणि तिला ते बाहेर बागेमध्ये फिरायला घेऊन जाणार होते, पण ती नाही म्हणाली। अरे आज सगळं उलटच चाललं होतं। दररोज बाबा बाहेर फिरायला चला असे म्हणणारी आस्था आज बाहेर जायला चक्क नकार देत आहे। विषय काहीतरी महत्त्वाचा आहे हे बाबांच्या लक्षात आले। बळे बाबा तिला सोबत बाहेर घेऊन गेले। जाताना आस्थाची कळी खुलली। ती म्हणाली, बाबा मला माझ्या वेळेचे वेळापत्रक बनवून द्या। आज ती बाबांशी बोलू लागली। आज शाळेत बाईंनी वेळ कसा वाया जातो याविषयीची माहिती दिली होती। त्यासाठी वर्गातल्या हुशार विद्यार्थिनी वेळेचा कसा सदुपयोग करतात याचे उदाहरण दिले। आता आपण कसे वागायला हवे याची माहिती तिच्या वर्ग शिक्षिकेने दिली। तो विषय तिच्या मनात घर करून बसला होता। आपण दिवसभराचा बराचसा वेळ क्षुल्लक आणि निरर्थक वाया घालवतो, त्यामुळे आपण मागे पडतो असे तिला वाटत होते। आता बाबांना सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या, त्यामुळे ते त्यांच्या शब्दात तिला सांगत होते। बरेचदा होते असे की अनावश्यक गोष्टींमध्ये बराच वेळ वाया जातो, त्यामुळे आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही। पहिल्यांदा आपण आपल्या गरजेच्या प्राधान्यक्रमानुसार आपल्या कामाची यादी तयार करणे आवश्यक असते। जर त्याच क्रमाने किंवा त्यात थोड्याफार बदल करून काम केल्यास वेळ वाचतो। ही सवय कायम राहिली तर महत्त्वाची कामे विसरणे, महत्त्वाच्या कामाला उशीर होणे यासारखी समस्या उद्भवत नाही। ही बाब खरी की आज थोड्या मोठ्यांपर्यंत सगळेच मला वेळ नाही असे सारखे म्हणत असतात। वेळ प्रत्येकाला सारखा मिळत असला तरी त्या वेळेचा उपयोग करण्याची प्रत्येकाची तऱ्हा निरनिराळी आहे। आजच्या गुंतागुंतीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला आपले वय आणि क्षमतेनुसार वेगवेगळी कामे असतात। प्रत्येक जण आपापली कामे करीत असतो, मात्र प्रत्येकाच्या कामाची गती समसमान नसते। महत्त्वाचे म्हणजे आळसात मानवाला सुरुवातीला आनंद मिळत असला तरी तो आनंद फार काळ टिकत नाही। जेव्हा ही बाब लक्षात येते की आपण आपल्याला मिळणारा मोलाचा वेळ असाच व्यर्थ वाया घालवला तर तोवर बराच विलंब झालेला असतो। आता बाबांच्या बोलण्याकडे आस्थाचे बारकाईने लक्ष होते। ते तिला प्रयत्नपूर्वक वेळेचे महत्त्व सांगत होते, कारण गेलेली वेळ परत कमावता येत नाही। ती एकदा गेली की गेली। आपला भविष्यावर आणि भूतकाळातील क्षणांवर अधिकार असो अथवा नसो, मात्र वर्तमान काळातील क्षणांवर आपला अधिकार असतो। वर्तमान काळातले क्षणच आपले भविष्य घडवीत असतात। आपले काम आपण ठरवलेल्या वेळेत पूर्ण केले तर ते काम वेळेत पूर्ण होते। तीच कामे सातत्याने उद्या करूया, परवा करूया या विचाराने आजचे उद्यावर सोडले तर सुरुवातीला ते काम अवघड होते। अवघड झालेले काम करणे अशक्य होऊन बसते। थांबलेले काम थांबते, त्यामुळे समोर आलेला क्षण आनंदाने, उत्साहाने आणि
श्रमात घालवायचा, तो निरर्थक वाया घालवायचा नाही. लेखक यदुनाथ थत्ते म्हणतात की वेळ गमावणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व संधी गमावणे होय. म्हणूनच या टिकटिक वाजणाऱ्या घड्याळाची किंमत करणे खूप आवश्यक आहे असे बाबा तिला म्हणाले. वेळेला जाणून घेणे, त्याचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेची किंमत करणारा व्यक्तीच यशस्वी व्यक्ती होत असतो. बरेचदा 5 मिनिटांआधी गाडी सुटली, परीक्षेला वेळ पुरला नाही, या सेकंद आणि मिनिटांच्या गणितावर आयुष्य पुढे पुढे सरकत राहते. किती वेळ मोबाईल बघण्यात जातो हे सगळं टाळायचं तर वेळेची साक्षरता जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्याच्या कामाचे नियोजन आजच रात्री केले तर उद्याचा दिवस वाया जाणार नाही. मग अपेक्षित ध्येयपूर्ती होते. वेळ सहज मिळत असली तरी गमावलेली वेळ मात्र परत मिळवता येत नाही. आता आस्थाला तिच्या वर्ग शिक्षिका आणि बाबांचे मत एकच असल्याचे लक्षात आले. शिवाय वेळेचा सदुपयोग करणे किती आवश्यक आहे ही बाबही लक्षात आली.